मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अलाईट मशीनमध्ये XML फाईल इम्पोर्ट करताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी व्हिडिओमध्ये काही-काही मटेरियलला पासवर्ड देत असतो ना, ते पासवर्ड टाकून आपण जी फाईल असते ना, ती जी फाईल एक्स्ट्रॅक्ट कशी करायची ते देखील मी या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आहे ना, जी आपली लिंक असते ना, ती ओपन करायची आहे डिस्क्रिप्शनमधली. मित्रांनो, मी एक्झाम्पलसाठी ही लिंक ओपन केलेली आहे मटेरियलची. तर तुम्ही जे व्हिडिओ तुम्ही बनवणार आहात ना, त्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक असेल मित्रांनो मटेरियलची. ती लिंक ओपन केल्यानंतर हे सगळे असे फाईल्स दिसत आहेत ना, हे सगळे फाईल्स आपल्याला इथनं डाउनलोड करून घ्यायचे आहेत. तर हे तुम्हाला क्रोममधनं म्हणजे क्रोम ब्राउझरमधनं तुम्हाला ओपन झालेलं दिसेल. तर इथे कोपऱ्यामध्ये तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन बघायला भेटेल. तर सगळे फाईल्स डाउनलोड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, मी सगळे ना डाउनलोड केलेलं आहे. तर मी जो व्हिडिओ देत असतो ना, व्हिडिओमधलं जे मटेरियल देत असतो ना, ते सगळे मटेरियल तुम्हाला पहिला घ्यायचे. त्यानंतर त्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे. ते मी व्हिडिओमध्ये ह्या शिकवणारच आहे. तर मगच तुम्हाला जे आपलं बिटमार्कमधलं जे प्रॉब्लेम आहे ना, ते सॉल्व्ह होईल. नाहीतर तुम्हाला जे सगळे आहे ना, ते डिलीटेड लेयर म्हणून असं दिसेल. त्यामुळे पूर्ण मटेरियल घेऊनच आपल्याला हे करायचं मित्रांनो, XML फाईल ओपन करायची. तर आता सगळ्यात पहिल्यांदा हे फॉन्ट्स डाउनलोड केल्यानंतर हे झिप फाईलमध्ये आहेत बघू शकता मित्रांनो. हे एक ट्रू लाईन हे जी 3-4 नंबरची ही लेयर आहे ना, हे आपल्याला XML फाईल असणार आहे ही. तर आता आपण आहे ना, हे सगळे एक्स्ट्रॅक्ट करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ॲप म्हणजे झेड Azure ॲप. ते ॲप आपल्याला आपला जो प्ले स्टोअर आहे ना, त्यामध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण आता इथे घेऊया. तर मी आता घेतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा आपला ॲप असणार आहे. तर ह्या ॲपला लगेचच आपण इन्स्टॉल करून घेऊयात. तर आता इन्स्टॉल झाल्यानंतर भेटूया मित्रांनो, ओपन करून भेटूया. तर आता याला ओपन करून घ्यायचं आपल्या हे झेड Azure ॲपला. त्यानंतर ना इथे आपलं सगळे इथे अलाऊ करायचं म्हणजे ह्याला परमिशन्स द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे सगळं अलाऊ केल्यानंतर इथे डाउनलोडचं एक तुम्हाला फोल्डर बघायला भेटेल. या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये यायचं. त्यानंतर ना इथे मी जे मटेरियलमध्ये जे सगळं दिलेलं आहे ना, ते झिप फाईलमधनं हे एक फॉन्ट आहे मित्रांनो बघू शकता. मी असं सगळं दिलेलं आहे. याला एक्स्ट्रॅक्ट टू अचीव्ह नेम किंवा एक्स्ट्रॅक्ट हेअर करायचं आहे. अशा प्रकारे केल्यानंतर ना इझिली एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. तर आता सगळे फाईल्स मी एक्स्ट्रॅक्ट असं करून घ्यायचे मी दिलेले. तर मी जे हे XML फाईल दिलेला असतो ना, त्याला झिप फाईलमध्ये एक्स्ट्रॅक्ट करताना एक पासवर्ड मागेल. तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये कुठेही सांगत असतो त्याच व्हिडिओच्या. तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणून त्या व्हिडिओमध्ये सांगतो मी. तर ते पासवर्ड आता इथे एक्स्ट्रॅक्ट ला दाबल्या-दाबल्या इथे पासवर्ड मागेल बघू शकता अशा प्रकारे. तर हे पासवर्ड मी दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे मला माहीत आहे ते टाकून घेतो. इथे पासवर्ड 1203 हे व्हिडिओचं आहे मित्रांनो. ते त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. तर ओकेवरती क्लिक केल्यानंतर इझिली हे जी फाईल आहे ना, ती एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. तर आता इथे बघू शकता ते वेदांत एडिटिंग बिटमार्क डॉट XML ही फाईल आपल्याला भेटून जाईल. तर आता ह्या फाईलला आपल्याला आहे ना, अलाईट मशीन आहे ना, त्यामध्ये इम्पोर्ट करायचं आहे. तर कसं करायचं ते सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपले जे अलाईट मशीन ॲप आहे ना, ते ओपन करायचे. त्यानंतर हे ॲप आपल्याला Telegram चॅनलवरती भेटून जाईल. तर आता इथे एक साईडला एक टेम्पलेटचं ऑप्शन आहे आणि ह्याच्यावरती यायचं एकदम लास्टच्या कोपऱ्यातल्या या ऑप्शनवरती आल्यानंतर हे अपलोडचं ऑप्शन आहे आणि ह्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना इथे जी आपली XML फाईल एक्स्ट्रॅक्ट केली ना, त्या इथे XML फाईललाच सिलेक्ट करायचं. तर बघू शकता ट्रू लाईन डॉट XML ही फाईल आहे ना, ती ह्याला सिलेक्ट करायचं. तर अशा प्रकारे अपलोडिंग XML म्हणून येईल. तर हे अपलोडिंग झाल्या इझिली आपला जो XML आहे ना, तर अशा प्रकारे इझिली अपलोड होऊन जाईल. तर आता नेक्स्टवरती क्लिक करून कंटिन्यू टू टाईमलाईनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपला जो XML आहे ना, ते होऊन जाईल. पण मी जे फॉन्ट्स दिले होते ना, त्याला तुम्ही हे व्हिडिओमध्ये अलाईट मोशनमध्ये ॲड केला असता ना, हे प्रॉब्लेम आला नसता. मी व्हिडिओमध्ये सांगतो त्याचं ट्युटोरियल हे काय नाही मित्रांनो. तर ते व्हिडिओमध्ये सांगितल्यावर तुम्हाला कळून जाईल मी ज्या व्हिडिओमध्ये सांगतोय ते. आणि हे सॉन्ग असं ब्लॉक होतं बघू शकता मित्रांनो. हे जर तुम्ही डाउनलोड केलं नाही तर हे स्टार्टिंग आणि प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन तुम्ही हे सॉन्ग ॲड करू शकता. तर हे माझं सांगण्याचं काम नाही मित्रांनो. फक्त मी तुम्हाला XML फाईल कशी इम्पोर्ट करतात हे सांगायला आलो. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.